नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील अभयारण्य या टॉपिकवरती काय बघणार आहोत, ट्रिक्स बघणार आहोत, जे की एक्झामच्या दृष्टीने आता तुमची पोलीस भरती, जिल्हा न्यायालय चालू आहे, तसेच कारागृह, ऑल सरळ सेवा एक्झाम आणि एमपीएससीला सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. महाराष्ट्रातील अभयारण्य या टॉपिकवर भरपूर वेळेस प्रश्न विचारण्यात येतात. तर आपण प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, लवकर आपला वेळ कसा वाचेल, त्या दृष्टीने आपण काय केलेले आहे, तिथं ट्रिक्स लावलेले आहेत. ट्रिक्स लावल्यात म्हणून ट्रिक्स लावल्याने काय होते, आपण ॲन्सर लगेच काढू शकतो, आपला वेळ वाचतो आणि आपल्याला खूप मदत होते ट्रिक्सनी. तर बघा, आज आपण अभयारण्य आणि ते कुठल्या ठिकाणी आहेत ते बघणार आहोत. जर चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि प्लीज विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आता पोलीस भरतीसाठी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राविषयी भरपूर माहिती विचारतात. महाराष्ट्रातील अभयारण्य, महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग, असे महाराष्ट्रातील GS वरती भरपूर वेळेस क्वेश्चन विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचा वेळ वाचण्यासाठी आपण काय केलेले आहे, ट्रिक्स लावल्यात. ट्रिक्सचा वापर आपण करून ॲन्सर काढणार आहोत. तर बघा, पहिलं अभयारण्य बघा कुठं आहे, राधानगरी अभयारण्य. राधानगरी अभयारण्य हे सर्वांना माहिती असेल, सर्वांना माहितीच असेल. राधानगरी अभयारण्य कुठं आहे, तर कोल्हापूर या ठिकाणी आहे. तर आपण आता ट्रिक्सनी बघूया, ट्रिक्सनी कसं काढायचं बघा. राधानगरी अभयारण्य कोल्हापूरला आहे. आता ऑप्शनमध्ये जर तुम्हाला आले राधानगरी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नाशिक, आता आपण कन्फ्यूज होतो ना, कारण राधानगरी अभयारण्य कुठे आहे ते आपण तर पाठ केलेलं आहे, पण आपण कन्फ्यूज होतो ऑप्शनमध्ये, आपल्याला लवकर आठवत नाही. पण ट्रिक्स लावल्याने बघा काय फायदा होतो आपल्याला. बघा, आता राधानगरी अभयारण्य विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे, राधानगरी अभयारण्य. आता हे कुठे आहे, कोल्हापूर या ठिकाणी. आता ट्रिक्सने कसं काढायचं बघा, राधानगरी मधला काय घ्यायचा, पहिला राधा, कुठला शब्द घ्यायचा, राधा, राधा शब्द घ्यायचा. आता ही राधा कशी आहे, एक मुलगी आहे, राधा मुलगी आहे, पण कशी आहे, लहान मुलगी आहे, छोटी मुलगी आहे, म्हणजे 7-8 वर्षाची मुलगी आहे. राधा कशी आहे, छोटी मुलगी, म्हणजे 7-8 वर्षाची मुलगी आहे. आता तिच्या आईवडिलांनी तिला घरी ठेवले आणि ते लोक, तिचे आईवडील बाहेर कुठं रानात गेले असतील किंवा कुठं बाहेर XYZ गेले असतील, रानात गेले असतील. आता ती छोटी मुलगी आहे, आता ती एकटी घरामध्ये आहे, तिचे आईवडील रानात गेले. आता ती रानात तिच्या आईवडिलांना बघण्यासाठी तिच्या रानात गेली. काय गेली, तिच्या रानात गेली. ती छोटी मुलगी आहे, ती रानात गेली बघायला. आणि रानात जात असताना तिला मध्येच काय भेटला, मध्येच काय दिसला, कोल्हा दिसला. कोण दिसला, कोल्हा दिसला. राधाला काय दिसला, कोल्हा दिसला. म्हणजेच राधाला कोल्हा दिसला. मग आता ती मुलगी, छोटीशी मुलगी कोल्ह्याला बघून घाबरली. कोल्ह्याला बघून घाबरली, म्हणजेच राधा कोल्हा बघून घाबरली. राधा कोल्हा बघून घाबरली. राधा कोल्हा बघून घाबरली. कोल्हा बघून कोणी पण घाबरते ना, आपल्यासमोर जर कोल्हा आला तर आपण पण घाबरतोय ना, म्हणून राधा कोल्हा बघून घाबरली. आता याच्यामध्ये आपण कसं लक्षात ठेवायचं बघा, राधानगरी, कोल्हा म्हणजेच कोल्हापूर, कोल्हापूर म्हणजेच कोल्हा मीन्स कोल्हापूर. कसं लक्षात ठेवायचं, राधा म्हटलं तर राधा कोल्ह्याला बघून घाबरली, कोल्हा म्हटलं तर कोल्हापूर. कुठं आहे अभयारण्य, कोल्हापूर या ठिकाणी. दुसरं बघा, माळढोक अभयारण्य. कुठले, माळढोक अभयारण्य. आता माळढोक अभयारण्याचं बघा कसं आहे, माळढोक मधला काय पकडायचा, पहिला माळ, काय पकडायचा, माळ. आता माळ शब्द म्हणजे काय होते, टेकडी. माळ म्हणजेच टेकडी. माळ म्हणजे काय होते, टेकडी. आता टेकडी, जर पूर आला तर टेकडीवर पूर जाणार का विद्यार्थी मित्रांनो, नाही जाणार. एका पुरामध्ये जाणार का, आता पहिला पाऊस पडला तर टेकडीच्या वर पाऊस जाणार आहे का, हे नाही. टेकडीपर्यंत जाणार का पाऊस, कारण टेकडी ही उंच असते, टेकडीपर्यंत जाणार का पाऊस, नाही. तर टेकडीवरती पाऊस जाण्यासाठी किती पाऊस लागतील, 1, 2, 3 असे 16 पाऊस लागतील, तेव्हा कुठे तो टेकडीवरती पाऊस जाणार. म्हणजेच पाऊस येण्यासाठी 16 पाऊस लागतील, टेकडीवर पाऊस जाण्यासाठी किती लागतील, 16 पाऊस. किती लागतील, 16 पाऊस पडल्यानंतर पाऊस कुठे जाणार, टेकडीवर जाणार. म्हणजे 16 म्हणजेच सोलापूर, 16 मीन्स
सोलापूर. मग कसं लक्षात ठेवायचं, माळढोक अभयारण्य. माळढोक अभयारण्य. माळढोक म्हणजे माळ म्हणजे टेकडी, टेकडीवर पाणी यायला 16 दिवस 16 पुरांचा म्हणजे 16 पूर आल्यानंतर टेकडीवर पाऊस जाणार. आता टेकडीवर पाऊस 16 पूर आल्यानंतर जाणार, तर म्हणजे 16 मीन्स सोलापूर, असं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर ट्रिक्सने यूज करणार तर तुमचा वेळ वाचेल, तुम्हाला लवकर लक्षात राहणार आहे, तुम्हाला जास्त रिव्हिजन द्यायची गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. म्हणून हे चांगल्या प्रकारे ट्रिक्स करून ठेवा. कळसुबाई अभयारण्य. कळसुबाई अभयारण्य. आता कळसुबाई अभयारण्य कुठे आहे? अहमदनगर. कुठे आहे? अहमदनगर ठिकाणी कळसुबाई अभयारण्य आहे. याच्यामधला काय पकडायचा बघा. आता पहिला शब्द काय पकडायचा? कळ. पहिला शब्द कळ. काय पकडायचा? कळ. आणि दुसरा शब्द काय पकडायचा? सुबाई. काय पकडायचं? सुबाई. कळ म्हणजे भांडण. कळ म्हणजे भांडण. कळ म्हणजे भांडण. आणि सुबाई म्हणजे चांगली बाई. काय? चांगली बाई. सु म्हणजे चांगली आणि बाई म्हणजे बाईच. सुबाई, चांगली बाई. आता त्या बाईचे बघा, तर एका चांगल्या बाईची भांडण एका नगराध्यक्ष सोबत झाली. काय लक्षात ठेवायचं? एका कळ म्हणजे भांडण, सु म्हणजे बाई, चांगली बाई. सुबाई म्हणजे चांगली बाई. आता एका चांगल्या बाईचं भांडण कोणासोबत झालं? एका नगर अध्यक्षासोबत झालं. कोणासोबत झालं? नगर अध्यक्ष सोबत झालं. म्हणजेच नगर म्हणजेच नगराध्यक्ष म्हणजेच नगर, म्हणजेच त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? नगर म्हणजेच अहमदनगर. एका चांगल्या बाईचे भांडण कोणासोबत झाले? एका नगराध्यक्ष सोबत. तर नगराध्यक्ष म्हणजेच नगर पकडायचा आणि पुढं अहमदनगर. नगर तर शेवटी दिसणार आहे, प्रत्येक ठिकाणी नगर येणार नाही, तर काय? अहमदनगर. कसं लक्षात ठेवायचं? कळसुबाई. कळ म्हणजे भांडण, सुबाई म्हणजे चांगली बाई. एका चांगल्या बाईचे भांडण एका नगराध्यक्षासोबत झाले, म्हणजे नगराध्यक्षासोबत झाले म्हणजेच नगर पकडायचा. नगर म्हणजेच अहमदनगर. प्रश्न क्रमांक कोयना अभयारण्य बघा. कोयना अभयारण्य. आता इथं आपण असं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, कोयना काय आहे? एक अभयारण्य, ते साताऱ्यामध्ये. आता एक कोयना नदी सुद्धा आहे, माहिती आहे सर्वांना. कोयना काय आहे? एक नदी सुद्धा आहे. आता आपण इथं कोयना अभयारण्याऐवजी आपण कोयना नदी असा विचार करणार आहोत. फक्त विचार करणार आहोत. कोयना अभयारण्य कुठे आहे? सांगली, सातारा येथे आहे. पण आपण काय कोयना नदीला काय पकडणार आहे? कोयना नदी. अभयारण्य या ठिकाणी आपण अभयारण्य न पकडता कोयना नदीचा वापर करणार आहोत. आता कोयना नदीच्या पाण्यात रात्री तारा दिसतो, असं बोललो तर कोयना नदीच्या पाण्यात कधी तारा दिसतो? रात्री. रात्रीला काय दिसतो? तारा दिसतो. तारा. तारा. तारा लक्षात ठेवायचं. तारा सातारा. तारा सातारा. काय लक्षात ठेवायचं? कोयना नदीच्या पाण्यात रात्री तारा दिसतो. तारा म्हटलं तर सातारा लगेच लक्षात येते. आता दुसरं बघा कुठलं आहे? सागरेश्वर अभयारण्य. कुठलं आहे? सागरेश्वर अभयारण्य. सागरेश्वर अभयारण्य. आता सागरेश्वर अभयारण्य बघा. आता सागरेश्वर कुठं आहे? सांगली या ठिकाणी. कुठं आहे? सांगली या ठिकाणी. आता सागरेश्वर, सागर असा ईश्वर. काय पकडायचं याचा? सागर असा ईश्वर. सागर असा ईश्वर. आता सागराचं पाणी हे बघा, सागराचा ईश्वर कसा आहे? आता सागराचं पाणी खूप मोठं आहे, माहित आहे ना. सागर म्हणजे समुद्र. सागराचं पाणी कसं खूप मोठं आहे. म्हणजे सागराच्या पाण्यामध्ये आपण काहीही कोणीही तिथे येऊन पाणी पिऊ शकतं. काही प्रत्येक आपण उपयोग करतो ना सागरच्या पाण्याचा. तर इथं काय खूप चांगलं आहे. सागर कसं आहे? खूप चांगलं आहे. म्हणजे सर्वांना पाणी देतो, त्याच्यामध्ये सगळेजण काहीही आपण पाण्याचाच उपयोग करतो ना. तर सागराचं पाणी अथांग आहे, आपण त्याचाच उपयोग करतो ना पाण्याचा. मग आपण असं बोलतो सागर कसा आहे? सागराचा ईश्वर कसा आहे? सागराचा ईश्वर खूप चांगला आहे. कसा आहे? खूप चांगला आहे. खूप चांगला आहे. मग आता चांगला म्हटलं तर चांगला, चांगली असं बोलतो आपण. चांगला, चांगली. स्त्रीलिंगी काय होणार? चांगली. चांगलीच्या जागी च्या ऐवजी काय लावायचं? स लावायचं. सांगली. च्या ऐवजी स लावायचं. सांगली. सागरेचा ईश्वर कसा आहे? चांगला आहे. म्हणजे चांगला म्हणजेच चांगली, सांगली. चांगली, सांगली. च्या जागी स लावायचा. भीमा अभयारण्य बघा. भीमा अभयारण्य. आता इथं कसं लक्षात ठेवायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. भीमा अभयारण्य. आता तुम्हाला माहिती आहे MPSCचे क्लास जास्त तरी पुण्यामध्ये आहे.
स्पर्धा परीक्षेचे क्लास कुठे आहेत? पुण्यामध्ये आहेत. आता पुण्यामधली मुलं तर तिथं क्लासेस लावतात ती, पण खेड्यातली मुलं सुद्धा अभ्यास करायसाठी कुठं जातात? खेड्यातील मुलं पुण्याला जातात, MPSCचा अभ्यास करायला पुण्याला जातात. पण त्या मुलाला अभिमान असतो का? आता मी पुण्याला आलोय, आता मी खूप मोठा झालोय. पण त्यांचं एक ध्येय असते, मी अभ्यास करणार आणि मला ते अभिमान करतात का? नाही, अभिमान करत नाही. त्यांना काय, फक्त अभ्यास करतात आणि आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करतात. खेड्यातल्या मुलांना अभिमान नसतो, पुण्यात जाऊन अभिमान करायचा नसतो. म्हणजेच भीमा त्याच्यामधला अभिमान नसतो. काय नसतो? अभिमान नसतो. आता याच्यामधलं काय पकडायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. खेड्यातील मुलं पुण्याला जाऊन अभ्यास करतात, पण त्यांना बिलकुल अभिमान नसतो, असं लक्षात ठेवायचं. खेड्यातील मुलं पुण्याला जातात, पण त्यांना कुठं जातात? खेड्यातील मुलं पुण्याला कशासाठी? अभ्यास करायला. पुण्याला कुठे जातात? अभ्यास करायला जातात, पण त्यांना अभिमान नसतो. त्याच्यामधला काय? भीमा. अभिमान मधला भीमा पकडायचं. भीमा पुणे. भीमा अभयारण्य पुणे. खेड्यातील मुलं MPSCचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला जातात, पण त्यांना अभिमान बिलकुल नसतो. अभिमान मधला भीमा पकडायचा आणि भीमा अभयारण्य म्हटलं तर पुणे. प्रश्न क्रमांक देऊळगाव अभयारण्य. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आता देऊळ आणि गाव. देऊळ आणि गाव काय आहे? दोन शब्द आहेत ना, देऊळ आणि गाव. हे बघा, देऊळ आणि गाव. आता एका गावात देवाचं खूप मोल देऊन होतं. काय होतं? एका गावात देवाचं खूप मोठं देऊळ होतं. काय होतं? देऊळ होतं. एका गावात देवाचं खूप मोठं देऊळ होतं, म्हणून त्या गावाला नगराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. कसं लक्षात ठेवायचं? एका गावात देऊळ आणि गाव, हे दोन शब्द लक्षात ठेवायचं, देऊळ आणि गाव. तर एका गावात काय होतं? खूप मोठं देऊळ होतं, आणि एका गावात खूप मोठं देऊळ होतं, म्हणून त्या गावाला काय? नगराचं स्वरूप प्राप्त झालं. कशाचं स्वरूप प्राप्त झालं? नगराचं स्वरूप प्राप्त झालं, म्हणजेच अहमदनगर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तर तुम्हाला आता लक्षात आलं असणार. तर आपण याच्यावरती ना एक क्विज घेऊया, प्रश्न उत्तर घेऊयात. बघू तुम्हाला लक्षात राहते काय. तर आपण थोडा वेळ देणार आहोत. तुम्ही त्याचं उत्तर ट्रिक्सनी बघा, ट्रिक्सनी तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला तर तसं पाठ असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ट्रिक्सनी बघा, तुम्हाला सॉल्व्ह करता येते का. तर इथं बघा, प्रश्न क्रमांक 1, कळसुबाई अभयारण्य कोठे आहे? तर बघा, कळसुबाई अभयारण्य कोठे आहे? तर कळसुबाई अभयारण्य कोठे आहे? बघा इथं काय लक्षात ठेवायचं बघा, कळसुबाई. कळ म्हणजे भांडण, सुबाई म्हणजे चांगली बाई. म्हणजे चांगल्या बाईचं भांडण कोणासोबत झालं होतं? नगराध्यक्ष सोबत झालं होतं, म्हणजेच नगर, म्हणजेच अहमदनगर. उत्तर काय होणार आहे? अहमदनगर. आता दुसरा बघा, राधानगरी अभयारण्य कोठे आहे? तर बघा तुम्हाला वेळ देण्यात येतोय. राधानगरी अभयारण्य कोठे आहे? कमेंट मध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो प्लीज. तर राधानगरी अभयारण्य कोठे आहे? लगेच एक शब्द पकडायचा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला जसं सांगितलं, राधानगरी मधलं काय करायचं बघा राधा. तर बघा कसं करायचं. राधा ही एक चांगली छोटी मुलगी आहे. ती तिच्या आई वडिलांना शेतात बघायला गेली, तिला कोल्हा दिसला तिथं, मग ती घाबरली. म्हणजेच कोल्हापूर. काय? कोल्हापूर काय लक्षात ठेवायचं? कोल्हापूर. तिसरं बघा, भीमा अभयारण्य कोठे आहे? भीमा अभयारण्य कोठे आहे? तर भीमावरून बघा कसं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. भीमा अभयारण्य कोठे आहे? भीमावरून कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो आताच. कमेंटमध्ये सांगा उत्तर काय होणार आहे. नाशिक, पुणे, जालना, सोलापूर. काय होणार आहे? पत्र बघा विद्यार्थी मित्रांनो. भीमा म्हटलं तर लक्षात ठेवायचं भीमा. आता भीमा म्हटलं तर काय येणार आहे? खेड्यातली मुलं अभ्यास करायसाठी कुठे येतात? पुण्यामध्ये येतात. कुठे येतात? पुण्याला येतात. भीमा म्हटलं तर खेड्यातली मुलं अभ्यास करायला पुण्यामध्ये येतात, पण त्यांना बिलकुल अभिमान नसतो, म्हणजेच अभिमान नसतो. त्या अभिमानामध्ये भीमा येतो. भीमा आणि मुलं कुठे येतात? पुण्याला, म्हणजेच पुणे अभयारण्य. 4ला बघा, माळढोक अभयारण्य कोठे आहे? बघा, माळढोक अभयारण्य कोठे आहे?
तुम्हाला वेळ देण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठलं अभयारण्य येणार आहे. माळढोक. विद्यार्थी मित्र बघा, लगेच लक्षात ठेवायचं. माळढोक म्हटलं तर माळ माळ लक्षात ठेवायचं. माळ म्हणजेच टेकडी, टेकडी म्हणजेच टेकडीवरती पूर येतो का एका पावसात? नाही. किती पाऊस लागतील त्याला पूर यायला? 16 पाऊस लागतील. किती लागतील? 16 पाऊस लागतील. म्हणजे 16 म्हणजेच सोलापूर. काय येणार आहे? सोलापूर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील अभयारण्य या टॉपिकवरती भरपूर पेपरमध्ये विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. मग आपण कन्फ्यूज होतो ऑप्शनमध्ये. मेन प्रॉब्लेम आपला ऑप्शनमध्ये आपण कन्फ्यूज होतो, कारण रिपीट ऑप्शन दिलेले असतात, त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. म्हणून आपण ट्रिक्सनी काढले. ट्रिक्सनी असं बघितलं लगेच आपल्याला आन्सर आला पाहिजे. आपला वेळ सुद्धा वाचणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे ट्रिक्स आपण घेऊन आलेलो आहोत. तर तुम्हाला आणखी ट्रिक्स बघायचे असतील तर आणि कुठल्या टॉपिकवर बघायचे असतील तर त्यांनी ते कमेंटमध्ये सांगा, कुठल्या टॉपिकवरती. आणि ट्रिक्स कशा वाटल्या प्लीज विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा, म्हणजे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे ट्रिक्स जाणार आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे.